नमस्कार मंडळी. काही दिवसापूर्वी म्हणजेच 10 मेला आमचा रत्नागिरी मेरवी इथे दौरा झाला होता आणि त्या दौऱ्यानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा होती आणि त्या श्री सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त एक नाटक ठेवण्यात आलं होतं. त्या नाटकाचं नाव आहे लग्नाआधीची गोष्ट. तत्पूर्वी आधीचं संपूर्ण मी तुम्हाला नाटकाची रहस्यमय कथा सांगतो आणि त्यानंतर मी त्याचं काही छोटे छोटे क्षणचित्र मोठे नाही ते मी तुम्हाला सादरीकरण करतो. स्थापना 1979. श्री गरदू गणपती प्रसन्न, श्री नवलादेवी प्रसन्न, श्री गणेश तरुण मंडळ मेरवी वरची माझीवाडी. शनिवार दिनांक 10 मे 1925 रोजी 10 वाजता सार्वजनिक श्री सत्यनारायणची महापूजा सादर करण्यात आली होती आणि त्यानिमित्तानं 2 अंकी रंगतदार आणि रजतदार तुफान विनोदी नाटक म्हणून सादर करण्यात आला. त्या नाटकाचं नाव होतं लग्नाआधीची गोष्ट. लेखक होते श्री दशरथ राणे, दिग्दर्शक अमोल मांडवकर, निर्माता दीपक शिवराम भोसले, ध्वनिसंकल्प म्हणजेच प्रकाश योजना दिलीप शिवराम राडी, पार्श्वसंगीत तेजस धुमक, व्यवस्थापक मुंबई शैलेश शांताराम मादी, नृत्य दिग्दर्शक पल्लवी शांताराम मादी, सहकार्य मंडळी रवींद्र गणपत मादी, राजेंद्र महादेव मादी, सौ अनुश्री श्रीकांत सुर्वे म्हणजेच वैजू, सौ मानसी मनोज काटकर म्हणजेच सुलभा. रंगमंच व्यवस्था श्री गणेश तरुण मंडळ मेरवी आणि त्यात कलाकार मंडळींचं नाव घेतोय. जयंतच्या भूमिकेत सत्यवान मादी, विजूच्या भूमिकेत संकेत भोसले, पिंट्याच्या भूमिकेत मंगेश मादी, गुरुजीच्या भूमिकेत अजित मादी बाळू मादी, विकीच्या भूमिकेत हिरेन राडिये, अभिजितच्या भूमिकेत नीतू मादी आणि पूजाच्या भूमिकेत चैताली जाधव आणि नृत्य कला म्हणून सादर करणारी पल्लवी मादी. अशा प्रकारे त्यांचे आम्ही नावं सादर केली. आता काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आपण पाहूया क्षणचित्र. धन्यवाद. लाईक करायला विसरू नका पाहिल्यानंतर आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तसेच त्या कार्यक्रमासाठी गावातील आणि मुंबईतील सर्व मंडळींनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. खास करून तरुण पिढीनेही खूप मोलाचं कार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचेही खूप आभारी आहोत. काहींनी स्वखुशीने काही देण्याघेण्याचं कार्यही केलेलं आहे, त्यांचेही आम्ही खूप आभारी आहोत. तर धन्यवाद. आणि खास करून त्यासाठी गाविक मंडळींमध्ये मंगेश मारुती मादी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.
आपल्या वडिलांकडे धंद्याकडे लक्ष देत जाऊन सांगतोय ना तुला. हो तो आपला वडिलोपाची म्हशीपणाचा धंदा मी अजिबात करणार नाही. त्याऐवजी ना पोटा पाण्यासाठी या लोकांच्या हजामती करण्याचा धंदा करीत. असं डॉक्टर आणि वस्त्र असेल हजामतीचं सामान कधी आणतील याची काय गरज नाही. काय म्हणाला तुझा खेरडा आणि ती खेरडी? माझ्या पप्पांचं ठीक आहे पण माझ्या आईला ना फिरणे म्हणून बोलतो. अगं माझ्या पप्पांची तिसरे पडायची बायको आहे ती. अगं मागापर्यंत जाती त्यांना बायको कधी सर्दीसाठी. म्हणजे तुझ्या बापाने आपल्या लग्नाला विरोध केला? तसा विरोध नाही पण जाऊ दे, असंही त्यांना कोण विचारतं. अरे मी जर मनात आणलं ना तर तुला पळवून घेऊन एका मंदिरात घेऊन जाईल आणि त्या भटजीच्या मानेवर सुरा ठेवून तुझ्या बरोबर लग्न लावून देईल. कळलं ना? आपल्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांना आपल्या लग्नाला विरोध नाही पण त्यांना तुमच्याकडून पैसा हवा आहे. कोण? हुंडा? अगं माझी आई म्हणते की तुझ्या बापानं ना ह्या बापानं अगं म्हशीच्या दुधात पाणी टाकून पाण्यासारखा पैसा कमवलाय. जावई म्हणजे त्यांची तयार असेल ना तरच ते लग्न होऊ शकतं. अरे जावई म्हणजे काय तुला बन वाटतं की रेडा विकत घ्यायला? अहो माझे बाबा म्हणतात की आमचा विकी एखाद्या गाडीत एखाद्या पुरीला पटवून आल्या गाडीनं जोडीने विकून गेले असतील. पण पोरीच्या बापावर फसवणाऱ्या अशा पोरांना ना चांगलं चापकाळे फट करायला हवं. आणि भर चौकात उलट टाकून खालून मिरचीची बुक्की द्यायला हवी. उलट टाकून खालून मिरची तुम्ही. हो नको नको अशी वगैरे शिक्षा नको. हो हो मुलगा जुने असल्याप्रमाणे काय घाबरताय? डॉक्टर दयाळू मायाळू आहेत ना म्हणून त्यांना तसं वाटलं. नमस्कार भाऊजी. बाबूजी आमच्याकडे बहिणीच्या मिस्टरांना बाबूजी म्हणतात. हो बहिणीचे मिस्टर कोण? माझं नाव तर डॉक्टर अभिजित आहे. असू दे नावच काय हा, पण नाव चांगलं आहे अभिजित. चिंट्या. चले गुरुजी यावेळी तुम्ही परत इकडे आलात म्हणजे? यावं लागलं. साहेब कुठे गेले? तुमच्यावर तर घराबाहेर पडले. अरे आम्ही एकत्र घराबाहेर पडलो असलो तरी आम्ही आपापल्या कामासाठी निघून गेलो. शाळेकडे जाताना हे तुमचे पाहुणे पाहुणे कुठे? हो पाहुणे पाहुणे? या, लाज राहिलं नाही. या इकडे. शाळेकडे जाताना हे तुमचे पाहुणे मला भेटले. त्यांना घर दाखवण्यासाठी म्हणून परत तिकडे आलो. गुरुजी, तुमचे हे पाहुणे काही कामानिमित्त गावात आलेत का? अगं आल्या आल्या पाहुण्या माणसांना प्रश्न काय विचारते? साहेब आले की बघून घेतील काय काम आहे त्याचं ते. नाही नाही, अहो माझा हाती उगाच शंका आली म्हणून. विजू, पिंट्या, बोल. हा जा तुम्ही तेवढी सांगितलेली कामगिरी करा. हा या पाहुण्याच्या चहा पाण्याचं मग आम्ही जातो. हा हा चल जा. विजू, चल, जा चल. विजू लवकर. अहो गुरुजी, तुमचे पाहुणे अजून उभे आहेत. बसा ना बसा. बसा बसा, काही घाबरू नका. घाबरट दाखवलाय. घाबरट तो घाबरत देत होता. जी, हे पाहुणे गावात पोरगी बघायला नाही आले. गावात कुणी नवीन पाहुणा आला की लग्नाच्या वयात आलेल्या पोरांना वाटतं की तो आपल्यालाच बघायला आला. पाहुणे म्हशीचे डॉक्टर आहेत. बघू काय जमतंय ते. जा, आणि पहिलं पाहुण्याचा चहा पाण्याचं बघ. बरं बरं, ठीक आहे. जाऊ दे ना गप्पा, नाही तर ओरडत राहते. पण गुरुजी, तुमच्या ह्या म्हशीच्या डॉक्टरला सांगा मला रेडी समजून माझ्यावर लाईन मारू नका. काय डॉक्टर? अरे आल्यापासून मुख्य रेड्याप्रमाणे गप्प बसलायस तू. मी काय बोलणार? लग्नासाठी पोरगी बघायला आलाय ना तू. अरे आलो खरा. आता हिच्याकडे बघितल्यावर असं वाटतं नाही आलो असतं तरी बरं झालं असतं. लग्नाच्या परीक्षेच्या आधी आता घामाघूम होऊ नको. अरे माझ्यासारखा ढ विद्यार्थी या आगाऊ मास्तरीची परीक्षा कशी घेणार? मी आपलं आल्या गाडीने परत जातो रे. बस आता पलपुट्यापणा करशील तर तुझं लग्न कसं होईल? माझ्यासारखा विद्यार्थी या आगाऊ मास्तरीची परीक्षा कशी घेणार रे? तुला सांगू
तिच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की नाही आलं असतं तर बरं झालं असतं. अरे असं का? असं पटपटेपणा करू नकोस रे. माझं लग्न जमत नाही म्हणून या आगाऊपुरीनं माझीच कीर्ती घ्यायला सुरुवात केलंय. तू मला या म्हशीच्या डॉक्टरचं फोन घ्यायला लावलंय का? हे तिला कळल्यावर ही म्हैस माझ्या तिलाही शिंगावर घ्यायला लागते. अरे ती बोलताना अशी तर आगाऊपणा करते, बाकी स्वभावाने फार चांगली आहे ती. तू तिचं इतकं गुणगान करतोय म्हणजे मुलांना शिकवण्याबरोबर लग्न जमण्याचा विचार की काय तू? तुझं लग्न जमवण्यासाठी तुझ्या आईला शब्द दिलाय म्हणून मी सर्व तुझ्यासाठी करतो. जयानंद पात्यासारख्या प्रतिष्ठित 500 म्हशींचा मालक असलेल्या माणसाचा जावई करायचं चॅलेंज स्वीकारलं मी. आणि हे जर लग्न झालं तर तुझ्याच आयुष्याचं सोनं होईल रे. माझ्या आयुष्याचं सोनं नको नको का? अरे आपला नवरा सोन्यासारखं हे कळल्यावर ही म्हैस मला कुठल्या तरी सोनाराकडे विकेल आणि स्वतः ब्युटी पार्लर मध्ये थोबाड रमून इंग्रजाला मुक्ती होईल. रे, तुझं लग्न झालं बायकोची कसून चलून घ्यायचं ते सांगेन मी तुला. म्हणजे लग्न न झाल्या बाईनं बाळंकाला घ्यायला शिकवण्यासारखं झालं. आधी स्वतः लग्न कर मग इतरांना संसार करायला शिकव. असं बोलू नको. हे तर लग्न जमायलाच पाहिजे. तुझं लग्न द्यायचं चॅलेंज दिलं ना. काय डॉक्टर, कोणाचं लग्न जमवताय, माझं की काय? मी कशाला तुझ्या फंदात पडू? माझी एक मावस बहीण आहे लग्नाची रखडलेली. चालून आलेल्या प्रत्येक पुराला नाव ठेवून लग्न मोडते. अहो नसेल तिला पसंत पडत, तुम्ही का उगाच जबरदस्ती करताय? तिला पडवून न्यायला कुठल्या देशाचा राजकुमार येणार आहे की? मी आपला सहज यांच्याकडे विषय काढला. डॉक्टर बोलले मला याचं कर्तव्य आहे. तुला कसली कणकी लागली? त्या पाहुण्याच्या पैशाचं पाकिट चोरायचं? अरे चोरी नाही रे. मग त्या अभिजितची ओळख पटावी मग त्यांच्या बॅगेत काय संशोधन मिळतं ते झटकी घेत होतो. कोण आहे याचं चॅलेंज स्वीकारलं नाही तुझ्या ताईकडून. काय मिळालं संशयास्पद? मिळालं रे माझ्या पेंद्या, मिळालं. हे पैशाचं पाकिट नाही, हे एक प्रेमपत्र आहे. प्रेमपत्र. पत्राला अत्तराचा सुगंध येतोय. मस्त. नक्की हे प्रेमपत्र असणार. काय लिहिलंय पत्रात? अजून वाचलं नाही रे मी. वाच. तू तिकडे कोण येते का लक्ष ठेवा जरा. मी कावल्याप्रमाणे नजर ठेवतो, तू गाढवप्रमाणे मोठ्याने वाच, मलाही ऐकायला मिळेल. हे का? हा वाच. प्रिय पूजा देवी, तुला बघितल्यापासून माझी काय अवस्था झाले हे कळायला तुला माझ्या जवळ यायला हवं. तुला जवळ यायला हवं काय? आणि आमच्या पूजाताईच्या प्रेमात तरी पडून बघ. पूजाताई तुझं कसं सँडविच बनवत. अरे थांब, वाचू दे पुढे जरा मला. वाच. तुला पाहिल्यापासून तुझी मूर्तीसारखी माझ्या डोळ्यासमोर नसते. अरे पूजाताईच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येक तरुणाला सर्कशीतल्या वाघाप्रमाणे कसं खेळवते ते माहित नाही या माकाच्या चेहऱ्याला. ये तू आता मध्ये बोल नको सा, मला वाचू दे. वाच. पूजा, माझ्या मनात सारखे विचार येत आहे. तुला घेऊन कुठेतरी लांब फिरायला जावं, आकाशाचा चंद्राला साक्ष ठेवून आपल्या सुखी संसारी स्वप्न रंगवावी. मला वाटतं आधी त्याचा थोबाड रंगवावं. आता जो थोबाड रंगू तुला गप्प करू काय? ते आधी पत्राचा रस सेवेत कर. मला वाचायला तरी दे. वाच. रात्रंदिवस तुझे गुलाबी गाल माझ्या नजरेसमोर दिसत आहे. वाटतं एकांत तुझा गाल गुच्छ घ्यावा. अरे लुच्चा, तुला गाल गुच्छ हवा काय? अरे हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाही. आपला संशय खरा ठरला रे. कसला? हा म्हशीचा डॉक्टर नाहीये. मग पप्पा, बंदूक घेऊन कुठे निघाला? अरे आता आम्ही गुरुजींना डॉक्टरला बघायला मी गुरुजीकडे गेलो. मग तर गुरुजी तिकडे त्यांच्याकडे नाही आणि डॉक्टरही तिथे नाही. पण तुम्ही बंदूक घेऊन एवढ्याला ते कुठे निघाला शिकारीला? आणि आता येताना आहे ना मी त्या मशीनच्या गोट्याकडून आलो तर पाळा पाचळांचा सारखा जोरात आवाज येत होता. आणि शिवाय ती सगळी सुतार होती, एकत्र येऊन जोर जोरात भुंकत होती. मला वाटतं तिथे वाघाचा सुगावा लागला असावा आणि त्या वाघाच्या सुगावाने त्या पाळा पाचळांचा आवाजाने तो इथे दडी मारून बसला असावा.
हो दिवाबत्ती लावून माणसं जेवण खाऊन विसरून आपल्या समोर असताना वाघ कसं काय येणार? पुढे तू उठून बसू वा हे माणसं उभी राहायला बसायला तो काय त्यांच्या पंक्तीला येऊन बस जेवायला बसणार आहे काय? तो तिथे वास काढत असणार. म्हणजे माणसाप्रमाणे वाघ सुद्धा वास काढतात वाटतं. मी जाऊन ते चांगलं बंधूकडे बाहेर करून त्याला पिटाळून लावले. विद्या अरे, म्हशीच्या गोट्याजवळ वाघ. पिंट्या पप्पाने आणवायला हवं. म्हणजे झटका आल्याप्रमाणे तुला काय झालं आता? अरे पप्पाने सांगायला हवं वाघ आले नसून बिनशेपटीचा माणूस गोट्याकडे फेऱ्या मारत असणार. वाघ समजून जर पप्पाने गोळ्या घातल्या तर बिचाऱ्याच्या जागेत मुर्दा पडेल आणि माझे पप्पा फासावर लटकतील रे. हे खात्री बोलण्याचं धाडस कसं होतंय तुला? अरे या सगळ्याचा करता करूचा मीच आहे. अरे त्या अभिजितची बॅग तपासणी संधी मिळावी म्हणून त्यांच्या पूजाताईच्या नावाने चिठ्ठी लिहून त्यांनाच मी गोट्याकडे पाठवलंय. म्हणजे त्या काळोखात पूजा आपल्या भेटायला येईल या शेवट तो गोट्या मशागला फेऱ्या मारत असणार वाटतं. अरे आता काय करायचं? वाघ समजून पप्पांनी जर त्याला गोळ्या घातल्या तर त्या जागेत मुर्दा पडेल आणि पूजाताईच्या वराताऐवजी त्या मुर्द्याची विल्हेवाट लावायला लागेल आपल्याला. चल काय गेली तुझ्या गुरु आता होऊ दे सुरू. पूजाताईच्या विल्लन संगे युद्ध आमचे सुरू. जिंको किंवा मरो, जिंको किंवा मरो, जिंको किंवा मरो. काम धंदे नाही का तुम्हाला? पप्पा मी सिनेमा काढतोय हे माहित आहे ना तुम्हाला? काका मी तुमच्याप्रमाणे म्हशी पाळण्याचा व्यवसाय करायचा म्हणतो पण माझ्याकडे पैसे नाही. म्हशीचं शेण काढायचं आणि त्याची निगा राखायची तुझी जर तयारी असेल ना तर 4-5 म्हशी हप्त्यावर घेऊन देतो. चालेल. आणि पण त्याची परतफेड मात्र वेळेवर व्हायला लागेल. आणि राखण्या म्हणून तुला जर हवा असेल तर बिनपगारी म्हणून तुझ्याकडे कोणतरी पडलं वाटतं. तुमच्या पाहुण्याला पाय कसं जनावर चावलं. पाहुणा विहिरीत पडलाय. चला बघूया. मला कोणीतरी वाचवा वाचवा. डॉक्टर का होतंय का तुम्हाला? काय कोणी चावलं की काय? हो चावलं नाही माझ्या अंगाची आगाग झाले. कुठे लागली धाम बघू दे. नाही माझ्या अंगाला खाज सुटलाय. आज कसली लग्नाची? पाहुणे आहेत ना ते आपले. काय झालं काय? काय झालं काय? काय माहिती सण होत नाही आणि सांगता येत नाही यातलं प्रकरण दिसतंय. कसं सांगू तुम्हाला माझ्या अंगाला कशी आणि कुठं कुठं खाज सुटलाय ते काय केलं काय तुम्ही? काय बाय सांगू कसं मी सांगू माझीच मला वाटेलाच उघड जागी उठते अशी अचानक आज कशी काय होती? त्या आयुष्यात माहिती नाही मला खाज कशाला म्हणतात. आज काय चीज आहे हे आता माहिती पडलं ना तुम्हाला? त्या टॉमेलला अंग पुसल्याने हा प्रकार घडलाय. नाहीतर इलाज करा आणि मला वाचवा नाही तर इथेच मरेन मी. हो इथं मरण्याचा आगावाने करू नका. मूळ त्यांचा पंचनामा करावा लागतो. काय टिंगल टवाई काय लावलंय माझी? हो इलाज करा लवकर काहीतरी. ते टॉवेल तुम्हाला पूजाने आणून दिलं होतं ना? हो पूजानेच दिलं. हे बघा इतर बाबतीत पूजेताई किती आगाव असली तर पाहुण्याची फजिती करण्याचा आगाऊपणा कधीच करणार नाही याची खात्री आहे मला. हे बघा आता बोलण्यात जास्त वेळ घालू नका. परत त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. हो यावेळी रिक्षावाले कुठे भेटणार? डॉक्टर दवाखाना बंद करून घरी गेले. कोण भेटणार? आता मंगेशच्या रिक्षा बघा. दगडावरती कधी झोपलाय घरी. हो आता खाजून खाजून रस्ता बंबाळ होईल मी. लवकर काहीतरी बघा. काका आज थांबवण्याची गावठी उपाय करूया का? या खास सुटलेल्या माणसाला म्हशीच्या शेणकीत न्यायचं
त्याच्या सर्वांगी असं 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 शेण फासायचं असं ऐकलंय मी. माझ्या अंगाला शेण पासून माझ्या आबरूची धिंड काढताय तुम्ही. ओ खाजून मुर्दा पडल्यावर पोस्टमॉर्टम आणि पंचनामा करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये. तुला काहीतरी इलाज करायला हवा. हा इलाज आता कपडे अंगावर शिल्लक ठेवू शकत नाही. बघा बघा बिजू डॉक्टरचा गंजी काढायला बघते. थोड्या वेळ थांबलं तर पॅन्ट सोडतील दागडे होतील. चल चल त्याला उचलूया आणि मशीच्या शेण्यात डुबवूया. चल उचल. काय करताय काय हे? हो डॉक्टर, लहान मुलं औषध घेताना रडतात. तसे रडायला तुम्ही लहान बाळ आहे काय? बिजू उचल चल. काय नको रे काय 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 चाललंय हे? या पाय उचल, तुझ्या पाय उचल. अरे नको रे नको नको अरे नको रे. चल हो पप्पा, हे काय झालं आपल्या घरात? सासऱ्याच्या घरात जावयाची वरात काढतोय. अरे कोण जावई? कोण पाऊस असला? अहो लोकांचा कसा गैरसमज होईल असं म्हणायचं पिंट्याला. खरं तर खास बघावी थांबून आणि लग्न बघावं जुळून असाच एक प्रसंग या नाटकात पण आहे. ए पिंट्या चल उचल. ए नको 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 अरे नको नको खुश काय? ऍटॉम बॉम्ब फुटल्यासारखा स्फोट झाला. मला पाहिल्या लोचा बोचा असं काय काय बोलून गाडी बोलवायच्या आधी लग्न व्हायच्या आधी गाडी मोड घेतला. अरे तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. प्रत्येक जण म्हणतोय गावात आहे माझी. मी त्यातला नाही हा. अरे कोंबड्याशिवाय आपण कधी काय खात नाही आणि विस्की शिवाय कधी काय पीत नाही. ते दिसतच आहे. दिवसानं मासू ना मला म्हशीला राखण्या म्हणून मला सातच्या जगात माझा अपमान करतोय काय? अरे हा पण मी कसा काय सहन करू शकतो रे? अरे याने काय नशा पाणी केली की काय? आल्यापासून नुसता बेवड्यासारखा बोलतोय. अरे म्हश्या नशा पाणी नाही रे. अरे विस्की मिळाली नाही म्हणून आज देशीच्या अर्धी बाटली मारली. हेच करू शकतो. दूध गाढवाप्रमाणे रस्त्यावर लोळत होतास. रस्त्यात लोणलं काय झालं रे? रस्त्यावर म्हणजे बापा काय काय रे? आपला हातात सतकला आधीच सांगतोय तुला. मी तुझा आता फिट करून देऊ काय? नमानात लुगडं नसून नाचणारे तुला बाई समजून तुझ्यावर लाईन मारला पोरांचा जागा पिटकाल. अरे विकी, अरे असा बावटासारखा काय बडबड करतोयस? ए गवलनी गरपूपणा बाळपणा घालत ना. मी आपल्या गावातील बेवड्याला झिंग्या बोला आपला गुरु केलाय. ते आणत मला काय म्हणतात तिला सांगून ठेवतो ऐकणार. पूजा आता
आता तुझ्या ना हिरो जगात नवीन उत्साह संचारलाय. आता तू फक्त हो बोलायची खोटी. अगं कुठल्याही मशीला मारीन मी ती कुठे पण जा. तू काय पावलं नाहीस का? तुला लाज नाही वाटत असं काही बोलायला? लाज बाळग जरा. या मिस्टर डॉक्टर समोर काय म्हणून लाजतेस की काय? अरे याचा काहीतरी बंदोबस्त करा रे करा. मगाचपासून बेवड्यासारखा बोलतोय. मला ना तुम्ही शेणाच्या शेणकळीत बुडवलं ना. कोंडीत बुडवा कोंडीत. तर त्याची नशा उतरेल. बरोबर कोंडीतच नेऊन बुडवतो. बरं झालं विजू आला. अरे विजू, अरे हा बघ हा बेवडा दारू पिऊन आलाय. याला त्याच्या घरी नेऊन सोड बरं. काय तू तू तुला मला एवढा मिळालेस कुठे गेली? मी आणि डॉक्टर आता आम्ही दोघे जण फिरायला जाणार आहे. कळलं? चला डॉक्टर. आणि हा आमच्या मागे मागे यायचं नाही हा लोचाटासारखं. बेवड्या मागे येऊ नको. अरे तू कुठे चाललाय त्याच्या मागे? माझी कशाला धरपकड करताय रे? अधिक बोला संध्याकाळी पुढे तुझा मी चोर नको कराय काय रे? हा एवढा कोण आलाय? अरे तो मूर्खानो तो म्हशीचा डॉक्टर माझ्या आयटमला घेऊन तिकडे बागेत गेलाय कोणी जवळ. अरे तिथे तू काय बेटा लागला तर? चल विजू याची नशा उतरलेल्या कोंडीतच बुडवूया. चल लवकर. अरे मला सोडा रे. अरे का घालता मला प्रेमान गोडा? जय बजरंग बली की जय. इतका दूर आला कुठून? ही माझी ताकद नाही आहे. एका बेवड्याची ताकद आहे. तो हरामखोर म्हशीचा डॉक्टर म्हणजे कुठेच्या पाठी लागलाय काय बघतो. त्या कोणीच दाबतो. याची नशा उतरलेल्या कोंडीतच बुडवलं पाहिजे. उचल उचल आवरा झालेला चेहरा दिसत होता त्याचा मला. म्हणजे गुरुजीचं काही कारस्थान नाही ना? त्यांचं काही कारस्थान असलं तरी येणाऱ्या भावट्याला पळून जाण्यासाठी कपाळी 3:30 सुपारी घेतले ना आपण. अरे अडकीत त्याला धार काढून सुपारी फोडण्याची तयारी केली का रे आपण? पण मोका मिळाल्याशिवाय या मोका धडक बांधणार कशी? खरोबर डॉक्टर असलं तर फजिती व्हायची बिचाराची. अरे आपल्या दारी उपायाप्रमाणे Isa
आपण त्याला पहिली बोलायची संधी दिली. काय झालं? प्रथमतः मी तुमची माफी मागतो. माझं नाव डॉक्टर अभिजित नसून माझं खरं नाव श्रीरंग आहे. म्हणजे घरात रंग बुजलायला घरात दुकान मला म्हणायचं. आईला रंगात रंगला श्रीरंग. म्हणजे पूजाला बघायला आलेला तो श्रीरंग. साहेब आता पुढचं मीच सांगतो. कॉलेज पासूनचा हा माझा वर्गमित्र अभिजित आहे. अभिजित आहे सरळ सुस्वभावी पण संकुचित स्वभावाचा. पण हे अभि पूजेच्या खोलीत कशाला गेले होते याचा उद्घाटन लागला नाही. मला रात्री 9 वाजता येऊन कोट्याकडे भेटलं. पूजाच्या नावाची चिठ्ठी मला मिळाली म्हणून मी गेले तिकडे. यांची भेट करण्याची संधी मिळाली म्हणून मी पूजाताईनं आणि मी हे नाटक केलं. आणि मला वाटलं तिकडे वाघ घुसून इकडे किचन मध्ये घुसला असेल म्हणून मी बंदूक घेऊन धावत आलो. मला वाटलं मी दिलेलं प्रेमपत्र तुमच्या हाती लागलं म्हणून तुम्ही बंदूक घेऊन मला मारायला आलात. म्हणून हा बिनशेफ्टीचा वाघ किचन मध्ये पळाला. पायाचा पाया जरा स्वयंपाक घरातच घुसला. आणि या सगळ्यात यांचा पाय माझ्या पायावर पडला आणि ओरडायला लागल्यावर तोंडावर हात ठेवून तोंडच बंद केलं. हे बघा, आता याबद्दल जे काय त्रास झाला त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आणि आमच्या पूजेच्या लग्नाबद्दल मी तुम्हाला मागणी करतो. गुरुजी तुमच्या आणखी त्याला धार असेल ना तर तुम्ही त्याचा लग्नाची सुपारी फोडा. आता सर्वांच्या साक्षीने विचारतो. श्रीरंगा तुला पूजा पसंत आहे? पसंती माझ्यालाच झाले. पूजा आता तू पटकन बोल. म्हणजे आम्ही भाऊजीचा कान पिळतो पटकन. आता कोणालाही ताटकळत न ठेवता मी माझ्या मनातलं सांगते. पोपटाची टेहाळणी करत फिरत होते रानावनात. पोपटाची टेहाळणी करत फिरत होते रानावनात. पण अजूनही सांगते श्रीरंग नाही माझ्या मनात. काय तेच काय तू पूजा? हो श्रीरंग पप्पा तुला पसंत नाही? नाही. कारण मला डॉक्टर अभिजित पसंत आहे. आहे. शेवटी पूजाने म्हशी हाताळणाऱ्या डॉक्टरला पसंत केलंय. हुंडा म्हणून सोनं नाणं न देता 2-4 म्हशी देऊन टाका त्याला. शेवटी तुम्ही लग्न जमलं तर पाहिजे विड्या जिंकलाच म्हणायचा. भाऊजी भाऊजी मिठाईचा कोका आणि भाऊजीच्या मिशीवर शिटलाय मोका. रे मला मिशी. श्रीरंगा आमची पूजा तोंडाने फटकल असली तरी स्वभावाने फार चांगली आहे ती. भारत केलंय मी पूजाच्या स्वभावाची. हे लग्न जमवलं एकदा लग्नाची जी गोष्ट पाहून लोक म्हणत असतील लग्न पाहावं जुलवून. आता कोणी मागे राहायचं नाहीया. वरातीच्या अगोदर हळदीला नाचाची तयारी करूया. गुरुजी तुम्ही सुद्धा मागे राहायचं नाही. हे कसा मागे राहणार? गावात गुरुजी असतो तर इथे नवरा मुलग्याचा मित्र आहे मी. मग द्या ना नवऱ्याने नवऱ्याला नाचायला. साहेब तुम्ही पण या. हळाविली नवऱ्याने नवरीला पळाविली. नवरीचे मांडवान नवरा आयलाय. नवरीचे मांडवान नवरा आयलाय. लग्नाला